नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे मित्रांनो. आता बघा, आपले 800+ सबस्क्रायबर झालेले आहेत या नवीन चॅनलचे. मित्रांनो, आता आपण आपलं जे टार्गेट आहे ना 1K सबस्क्राईब करण्याचं, तिथून फक्त आपण आता 200 सबस्क्रायबरपासूनच दूर राहिलेलो आहे मित्रांनो. चॅनल ना एका दिवसात तुम्ही करू शकता कारण की आता आपल्या व्हिडिओला कमीत कमी 3K 4K व्ह्यूपर्यंत चाललेला आहे व्हिडिओ आपला. तर आता नवीन व्ह्यूवर्स पण पाहत असतात ना व्हिडिओ आपले, पण सबस्क्राईब काय करत नाही बा. आता जास्त काही मी फोर्स करू शकत नाही. तुमची इच्छा असेल तर करा, नसेल तर नका करू, त्याला काही म्हणू शकत नाही. फक्त मी तुम्हाला एक विनंती करू शकते की एक मदत मिळून मला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी मी अशी नवनवीन आणि सुंदर सुंदर व्हिडिओ बनवत राहणार आहे, जे मनोरंजक आहेत, कॉमेडी आहेत आणि तुम्हाला आवडतील असेच मी व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यासाठी प्लीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा असे व्हिडिओ. आपल्या आजीला सबस्क्राईब करणं भूलू नका. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पहा मग पूर्ण व्हिडिओ. अशी बोलणार तर माझ्या संग बोला लावला का त्या कावडांना फोन लावला का दोघींले? नाला एक म्हणा दोन्ही सुना माय कुठे गेल्या त्या? अजून पता नाही त्यांचा. सकाळी येतात ते ना कोयलचा पता आहे ना त्या अनिताचा पता आहे. येतात का नाही त्या? आई माय कुठे चालली हो तू? साडी गिडी घालून मटकून कुठे चालली अंत कला? आई आम्ही ते हिचा चुलत भाऊ आहे ना, तर त्याला नातू झाला, त्याच्या महाराष्ट्रात चाललो. हां बरं लावला ना माझा फोन. अनिता येऊ राहिली, बस निघेल असं अनिता येणारच आहे. आणि ते हे चादळ ते कोयल ते कोई येणार आहे. ते येतं का नाही करा ते माहीच्या घरीच का जाऊ तिकडून येतो घेऊन ते तिकडं घुमवतो येतो गावात तिच्या. हो बाई बोलली मी ते बी येत आहे म्हणते, पण आज अनिता येत आहे. आता त्या रितेशला फोन केला होता तर तो थोडा गडबडमध्ये होता. तिथं कोणतरी पाहुणे आलेले आहे म्हणे, त्याला सांग काही व्यवस्थित बोलणं झालं नाही. त्याला काही फोन करू नको, तिकडे याटो काही घुमू नको. तिकडं तू याटो घुमूशील ना, आणि तिथं जर तमाशा जाऊन केला होता तर मी इकडून याटो घुमीन, मग खेळ नाही तू येऊ राहील ना अनिता. कोईल बीन बरं ठीक आहे. मग चला हो भाषण चला. अनिता जर आज आली नाही ना, बँड वाजवतो मी आणि त्या कोयलची बँड वाजवतो. मग तुम्ही या मागे ॲटो घेऊन का कोणी दुनिया मागे ॲटो घेऊन खेळत नाही दोन्ही सुनांची. चला मग लवकर. अंत कला म्हणा हात जोडा बाई, लेच तिखट आहे बाई बोलायला. बोलचे की नरमाई नाही याच्या स्वभावात नाही. चाल बाई, जुही स्वयंपाक करू राहिली. आता कसा स्वयंपाक करते माहे. आता आदत होऊ राहिली बाई 2 दिवसापासून खायची चहाचा. आता चाल, आता टाईम आहे माझ्याजवळ तर फोन लावतो बाई नातीले तनुले. खूप दिवस झाले बोलणंच झालं नाही, जईपासून गेली तईपासून. आता रिकाम पण आहे तर फोन करतो माझ्या तनुले. पण हे खूप चुकीचं केलेलं आहे. आता बहिणी आणि ताईने काहीच बरोबर नाही केलं. सुमित्रा ताईला काही अधिकार नाही आहे. त्यांच्या ताईच्या आईवडिलांनी साडी दिली घेऊन. बिचारे ऑलरेडीच गरीब आहेत, तरीसुद्धा त्यांनी एवढी मोठी हिंमत बांधली आणि 2000ची साडी गिफ्ट केली मुलीला. तर त्यांचा आशीर्वाद आहे त्या साडीमध्ये. खूप चुकीची गोष्ट आहे. नंदांचं खूप चुकते इथे. ननदनी आपल्या आईबाबावरती रुसायला पाहिजे. भावजावरती रुसण्याचा अधिकार नंदांना नाही आहे. अरे नंदांना एवढा पण अधिकार आहे. त्यांच्या आईवडिलांना काही मागा, भावाला काही मागा, पण आपली जर भावजा आहे माईच्या घरून जर कोणती वस्तू आणत असेल तर त्याच्यावर नुसतं त्या बाईचाच अधिकार आहे, त्या सुनीचा आणि सुनीचाच अधिकार आहे. बाकी कोणाचाही सासरच्या लोकांचा अधिकार नाही आहे त्या गोष्टीवरती. अरे मुलीला आपले आईबाबा प्रेमानं काही घेतात, आशीर्वादानं काही घेतात. त्याच्या ननदचा कसा अधिकार आहे? बहुत गलत गोष्ट आहे. पण मी काय करू, मला तेच सुचत नाही आहे. ताई पण खूप नाराज आहे, ताईचं मन लागत नाही आहे आणि ताईला पाहून पण मला खूप खराब वाटत आहे. असं वाटते माझ्यासोबतही झालं असतं तर मलाही खराब वाटलं असतं ना. पण आता करू तर काय करू, विचार नाही सुचत आहे मला. अगं बाई, आजीचा फोन. हॅलो तनू, काय करू राहिली बाई? कशी आहे? मी चांगली आहे आजी, तू कशी आहे? मी बी मस्त आहो माय, मस्त आहो. ती माय गेली आता बारशाले, तर बाप बी गेला. त्या चुलत मामाचं म्हणते नाताचं बारसं आहे, त्याला गेली ती माय बारशाले. आणि तुझी वहिनी काय आली नाही कोयला अजून. अनिताही आली नाही. अनिता बसली म्हणते गाडीत नाही आहे म्हणते. आणि तुझ्या मायनं फुगेला बाईना तोंड. आमच्या घरात तेच चालू आहे, तोंडा फुगणीच चालू आहे बाईना. आणि तुझ्या मायनीला तणपणच करू आली. हो का? कोयल वहिनी गावातच गेल्यात का? अच्छा म्हणजे आल्याच नाही का अजून? गावातच आहे ना? हो माय गावातच आहे ते. आणि मोठ्या वहिनी येऊ राहिल्या आहे ना? हो अनिता आजी येऊ राहिली ना. हो का आजी? बरं जेवली नाही का माय अजून? असा आवाज कोण गेल्यासारखा तुया? आजी नाही बा, जेवली नाही मी अजून. काय झालं तनू, नाराज का नाही बेटा तू? नाही बा आजी, काही नाही झालं बा. नाही बाई, काही नाही काय झालं माय. तू आजी हाव मी. तू आजी हाव, तुझ्या आवाजावरून सर्व ओळखू शकते काय आहे झालं काही नाही. कोणी बोललं का घरी तुले? नाही आजी, कोणी नाही बोललं ग मला, कोणी नाही बोललं. अगं एक गोष्ट खूपच परेशान करत आहे बहिणा मला. तुला माहिती आहे का, आता अधिक महिना झाला की नाही ताईचा बी, तर ताई पण गेल्या होत्या. आता ताईचे घरची परिस्थिती थोडी नाजूक आहे,
तर तरीसुद्धा त्यांच्या वडिलांनी त्यांना 2,000ची साडी घेतली बाई ना. साडी घेतली. मग ताई घरी आल्या. मग ताई मला साडी दाखवू राहिल्या त्या. ताईनी पहिल्यांदाच घेतली 2,000ची साडी. तर त्याचा आनंद माहीत असेल किती आहे ताईला. तर तुला माहिती आहे आजी, माझी नणद आलेली आहे ना अधिक महिन्याला. अधिक महिन्याला आलेली आहे. आता तिच्या आईबाबांनी मस्त साडी घेतली. आम्ही बी मस्त साडी घेतली पण नणदले. पण नणदबाईला ताईचीच साडी आवडली म्हटलं. ताईचीच साडी आवडली. आणि माय काय म्हणते, म्हणजे माझी सासू म्हणते, माय नणदले जे आवडलं ते द्या लागते. तुझ्या नणदचं आहे, नणदचं तू आहे, असं तसं बोलून आहे ना ताईची साडी देऊन दिली. माझ्याकडे साड्या आहेत म्हणे हैरात आलेल्या, याच रंगाच्या आहेत म्हणे, घेऊन गेली त्यातली एक साडी. बघा आजी किती चुकीचं आहे. वहिनी खूप नाराज झालेल्या आहेत. आणि त्यांना मन नाही लागत आहे कशामध्येच. पण त्या बोलू नाही शकत काही. म्हणजे सासूबाई आहेत, आता काय बोला सासूबाई समोर. आई माय असं झालं का? तनू, ए तनू, चल खाली म्हटलं. त्या सरपंच काकू आलेल्या आहेत, जमुना काकू आणि मीना काकू आलेल्या आहेत, मीरा काकू. चल बरं, नाश्ता करते सर्व. तू पण ये, चल नाश्ता करून घेऊ. ये खाली. ताई, तुम्ही कशाला बनवला नाश्ता? सरपंच काकू आणि त्या धुरपत्या काकू आलेल्या आहेत का? मीरा काकू आल्या. मग तुम्ही कशाला बनवलं? तुमचं मूड तसंच तर ऑफ आहे. मी बनवलं असतं. नाही, चल आता काय आहे बाई, सुनांचं काय मूड ऑफ असो का मूड चांगलं असो, स्वयंपाक करा, पाहुण्यांची आवभगत करावंच लागते. मग आपल्याला सुनवायला ठरलो आपण. ये तू खाली. अगं बाई, पाहिलं आजी, पाहिलं म्हटलं ताई किती नाराज आहेत. संस्कारी आहे माहिती आहे. हां, इज्जतदार घरची दिसते, नाकदार दिसते पोट्टी, म्हणून एवढा माणसं मान ठेवू राहिली. आता आजकालच्या पोरी 2 मिनिटं ठेवते उतरून द्यायले, सटकन उतरून ठेवतात. मला पण आजी ते तर ठीक आहे, पण ताईची साडी बाई ना खूप सुंदर आहे माय. आणि त्या माया ननदनं हिरावून घेतली ती साडी. आता काय करा? काय करावं? ती ननद आणि ती सासूबाई टेडी आहे. त्या तेड्या बायांले सिधं राहायचं तर काही जमत नाही. तेड्यासंग तेला करावं लागते काही ना काही. आता मी काय म्हणतो, एक गोष्ट आहे, सरपंच काकू आणि त्या गावातल्या बाया आल्या ना, आता हे काही ना काही सामान दाखवायला बोलावलं असेल की बाबा बाई अधिक महिन्यात मी एवढं केलं, मग लेखिले तेवढं केलं, मा लेखिले. आता मी काय म्हणतो ते बरोबर ऐक तू. मी जो प्लॅन सांगतो तसंच जाऊन तू खाली कर. आणि यांची बँड कशी नाही वाजत मग मला सांगजो. साडी परत भेटेल आणि यांची चांगली मजा येईल. काय आहे आजी, सांग मला काय प्लॅन आहे तर. अगं बाई आजी, तुझं लगेच प्लॅन बनवला. खूप हुशार आहे बाई आजी तू. बस मी जाते, असंच करते. ठेव फोन तू लवकर. आता मग ननदची आणि मग सासूची बँड पा कशी वाजू तुम्ही. थँक्यू सो मच आजी. बस प्लॅन सक्सेसफुल झाला पाहिजेत. कोणच आहे आजीचा जो प्लॅन आहे, ऑल द बेस्ट सांगतो मग फोन करून. हो आजी, ठेव फोन. ननदबाई आणि सासूबाई, आता पण तुमची कशी बँड वाजू तुम्ही. नाही तुम्हाला ताईची साडी वापस द्यायला लागली ना, नावाची तनू नाही मी. लय सामान घेतलं बाबाई ना. आता एखादं वाटी गिटी घेऊन घेते बाई ना. 5 भांडे तर हेच घेतले, तो 7 भांडे घेतले माय लेकीले. आता बापा माहीत असं नाही ना माय. असं नाही बापा, हे कसं लेख आहे म्हटलं. लोकांसारखं आहे का? एखादी साडी हात एखादा दिवा गिवा देऊन देतात, तर एक वाटी देऊन देतात. माहीत असं नाही बाई. लेख बैल दिल्यानं कम होत नाही. माय बापाचा आशीर्वाद आहे माय लेकीले. लेकीले जेवढं दिल्यानं कम होत नाही बापा. आणि माय मोठी सून बाय माय काहीच नाही आली बाई ना. एक वाटी दिली म्हटलं. तू म्हणलं ना वाटी नाही माय, दिवा पतला सतला दिवा देऊन दिला, एक तांब्याचा. आणि दिवा दिला आणि साडी दिली माय, आणि काहीच नाही. आणि जेवायला ड्रेसचा कपडा देऊन दिला. असं असते का? म्हटलं बापा मी किती केलं अधिक महिने, लय केलं बापा. पा भांडे दाखवू राहिली मी तुम्हाला. साडी म्हटलं मला लेकीले मी 4,000ची साडी घेतली. 4,000ची साडी लेकीले माया. लेखबायला केलं का गम होते का बापा? आपल्या घरी जेवढं आहे तेवढं दान करू शकतो मी लेकीले. लेखबायचं करावंच लागते माय. हो बापा, माय आई माय बाबाला चांगले आहेत बापा. माय भाऊ बिले मस्त आहेत. मला पहा ना 4,000ची साडी घेतली बापा. माय आई बाबाचा आशीर्वाद आहे. साडीमध्ये किती सुंदर साडी घेतली पहा मला. पहा हो काकू, पहा साडी किती आहे. सरपंच काकू पहा, 4,000ची साडी घेतली बापा मी. 4,000ची कांजीवरम. माय गो, 4,000ची साडी घेतली. काय करतो व 4,000च्या साड्या घेऊ काय करावं माय मालिकेला घेतली बाई साडी. जास्त नाही माय, 1500 रुपये साडी घेतली बाई. काय आहे माय, साड्या घालून त्याच राहतात कपाटात. नाही काही दुसरं काही केलं, अंगावर भांडं करून घ्यायचं होतं 4,000चं. काही सोन्याचं मनी गिनी म्हणा, काही म्हणा, असं करून घ्यायचं होतं. साडीचं काय करा बापा. केलं ना बापा, तेही केलं मी. 1 ग्राम नाही केलं सोनं मी, अर्ध्या ग्रामच केलं बाई. तिचं ते पेंडल आहे की नाही, त्यात थोडे पैसे टाकले, पेंडल थोडं बनवून घेतलं मोठं, तेही केलं मी. मी मागा हाऊस नाही लेकीसाठी, समोरच आहो बाई ना. आता माय का 2-2 साड्या दिसू राहिल्या. 2-2 साड्या घेतल्या का काय? नाही व 2 साड्या नाही घेतल्या मी. हे मासुनीनं दिली माया पुरीले. आता कसं माहिती आहे, हिच्या माहेरची साडी आणि तिनं माय पण घेतली म्हणते. 2,000ची घेतली म्हणते. खरं काय खोटं काय बापा, वाटत तर नाही 2,000ची आहे म्हणून. हो वहिनीला म्हटलं मी. वहिनी दाखवलेली साडी तनूला, तर मी पाहिली. मी तर वाह किती सुंदर साडी आहे.
तसं तर मला साडीची काही कमी नाही आहे ना वहिनी आहे, बस हलकीशी आवडली. मी फक्त एवढं म्हटलं बापा वहिनी किती सुंदर साडी आहे, तर वहिनी म्हणतात मग घेऊन घ्या ना म्हणते ननदबाई साडी तुम्ही, तुमचं काय माय काय म्हणे सारखीच गोष्ट आहे. मी म्हटलं ही बरोबर आहे बरोबर गोष्ट आहे ना, जे माय आहे ते माय भाऊजीचं काय होते दिल्यानं काय काम होते काय. मला काही असं दोघडेपणा येत नाही बापा, आपल्या अंदर मायनं मला शिकवला आणि दोघडेपणा करणं. मला आवडली साडी वहिनी म्हणे घ्या, मी नाही म्हणा वहिनी म्हणे घ्या, मग घ्याच लागली बापा. किती आल्या दर्जाच्या बदमाश माहिले की दोघी जणी ह्या. मी कधी म्हटलं बरं, कधी म्हटलं मला तर खूप साडी आवडली होती. पाणीच्या माये पण कशी घेतली हिला 4,000ची साडी. माझ्या आईबाबांनी मला 2,000ची पहिल्यांदा एवढी महाग साडी घेतली होती मला. हे पाहिलं कशी इतरावर राहिली, 4,000ची साडी घेतली, 4,000ची साडी घेतली. आईबाबाने मला 2,000ची घेतली. त्यात हिची नियत गेली माननाची. आणि पहा किती खोट्या बोलू राहिल्या सरपंच काकू समोर आणि निर्मला काकू समोर, किती खोट्या बोलू राहिल्या ह्या. आता माय मग सुनीनं काऊन दिली बाबा साडी, काऊन बाई त्या माया घरून आणली होती तर राहू देती. माझ्या बहिणीचं मन मोठं आहे माझ्यासारखं, माय मोठं मन आहे. आमच्यात मी तुझ्या मी माया काही नाही बाबा आमच्या घरात नाही. आमचा माय आवडलं तर मी देऊन देतो, त्यांचं आवडलं मी घेऊन घेतो. पण जास्त करून ननदच लाड लढवले जातात ना, एकोणती वक्त ननद आम्हा भाऊजी लाडाची आणि बाबा मी ले. आता बापा भलं चांगलं घर आहे माय तुमचं, आज पहिल्यांदा पावलेली बापा भाऊजाचा ननदचा एवढा प्रेम. सगळं माय आहे बाई, माझ्या पोरीला सांगणंच ते आहे माय. भाऊजी संग काही दुगलपणा करू नये. भाऊजीनं काही मागितलं देऊन द्या, आपल्या भाऊजीचं आवडलं तर घेऊन घ्या. माय सनीला सांगणं तेच आहे, पोरीला सांगणं तेच आहे. पोरगीन सून बरोबर. बापा 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 किती खोटा आहे दोघी मायले की. यांच्या जीबीला काही वाटते काही लाज बोलायला. सून पोरगी बराबर, या बुडीला लाज आहे थोडीशी बोलू राहिली. बापरे बाप, माझी सासू मनात हात जोडा बापा. किती चोपड्या गोंधनसारख्या बाया आहेत ह्या दोघी मायले की. त्या शहर टपकते, लोकांसमोर शहर टपकते. आता हाच मग काय, आता याला अद्दल घडू तर चांगली. सरपंच काकू पण आलेले आहेत आणि निर्मला काकूही आहे तिथं. आता त्यांची चांगली मरतो मी. यांची पाक अशी मी आता लाईनवर आणतो यांना दोघींना बी. यांना साडी करूया मोठे घेतली ना, 4,000 साडी घेतली म्हणते मनानदले. आता पहा मी कशी चाल चालतो आणि कशा दोघींना चित करतो. आता आजीनं जो प्लॅन सांगितला ना तोच करून बघते आता मी. आजीचा प्लॅन कधी खाली जात नसते. नमस्कार सरपंच काकू. बाई माय निर्मला त्या बाई आले. हो बाई नमस्कार नमस्कार. आता भला आलं तर बाई ना त्या सासू ना, या ना म्हणे बाई, या ना म्हणे बाई, नाश्ता गिष्टा करतो म्हणे. अधिक महिन्यात काय काय घेतलेले गेले पाहून तर दंगच झाली बाबा मी. भाऊजेने साडी दिली ननदले मनानं, किती मोठी गोष्ट आहे बरं. हो हो बापा आमच्या घरात तसंच आहे म्हटलं, आमच्या घरात तसंच आहे. आम्ही सुनीले आणि पोरीतमध्ये भेदभाव करत नाही. घ्या ना माझ्या एकमेकीच्या वस्तू, काहीच म्हणत नाही बाई मी. असं आहे माझा स्वभाव आहे की नाही बरं. सरपंच बनायला एकीची हो बाई मी. हो हो माय चांगले विचार आहेत पण बाई, विचार पटले म्हणजे. त्यासाठीच तर बघा ना तुम्हाला मा घरी, नाही तर मी एक भज्याला ओळखत नाही कोणाला. भाज्याला काय पाण्याला नाही ओळखत, तर तुम्हाला मी भजे समोसे चालू राहिली असेच चालू राहिली काय. माझी इमेज चांगली बनली पाहिजे म्हणून चालू राहिली. खा 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 तुम्ही, पुढची सरपंच मीच बनवून जाईल. सांग बरं बाई, आजकाल म्हटलं सायांसाठी भांडणं होतात. भाऊजीला घेतली सस्ती, ननदला घेतली महाग. ननदला घेतली सस्ती, भाऊजीला घेतली महाग. आणि तुमच्या घरात पहा बाई एकीमेकीसाठी किती प्रेम आहे. निर्मला आता बाई अगदी बरोबर बोलल्या तुम्ही, अगदी बरोबर बोलल्या. खरंच बोलत आहात तुम्ही. आमच्या घरामध्ये एवढं प्रेम आहे, आमच्या सासूचे संस्कारच ते आहेत. आमच्यात नाही तुझ्या माया काहीच नाही आमच्या घरामध्ये. अही माय हे कोण एवढी गोडगोड बोलू राहिली. मग घेऊच लागते बाई, त्यानं गोडगोड बोलायला लागली तर काही चालतं नसेल माय. हे कशी काय बांगर बिडली असं एवढी गोड बोलू राहिली काय माहीत मा. हे कधी जातात दोघी सणी काय माहीत. या दोघी सणी लवकर पडून द्यायला लागेल, नाही ते तनू काही ना काही चाललं. मग करा पटापट. भाई आलं बापा, पाणी गिनी येऊ शकते. हजार तर ओल्या होऊन जसा ना मग अजून गावातल्या गावात आहे तरी सुद्धा म्हटलं. भाऊ पाहिजे ना, नाही तर माहीत तुम्हाला. अगं बाई हे तर हाकल्याचा प्रयत्न करतायत. तनू टाइमपास करू नको, पटकन जे करायचं आहे ते प्लॅन चालू करा आता. अगं बाई किती सुंदर साडी आहे ननदबाई. ही आणली का साडी, दाखवली नाही बाई तुम्ही तर दुसरीच दाखवली माय मला. हो ना हो ना तनू ही आणली साडी. अगं माय किती सुंदर साडी आहे, वाव किती सुंदर. ताई बघा बरं. आपण रात्री काल गोष्टी केल्या की तुम्हाला लाल आणि गोल्डन काढायची साडी घ्यायची आहे. बघा साडी आपल्या समोरच येऊन गेली. आता तुमच्या चुलत भावाचं लग्न आहे ना, आता अधिक महिना निघाल्यावर म्हटलं लग्न आहे तर तुम्हाला साडी घ्यायची होती की नाही. जाऊ द्या मग आता. मला वाटते हेच साडी तुमच्यासाठी चाली वाटते घरात ती. ननदबाईला काय आहे, तुम्ही तुमची साडी तर दिली आहे ननदबाईला. आता हे बघा बरं, लग्नाच्या हिसाबानं खूप सुंदर साडी आहे. 4,000ची साडी आहे म्हणतात, 4,000ची. आणि तुमच्या अंगावर ननदबाईपेक्षा तुमच्या अंगावर चांगली दिसन साडी आहे. ताई प्लीज नाराज जाऊ नका, प्लीज तुम्ही खुश होऊन जा आणि साडीसाठी हो म्हणा प्लीज ताई.
पण तनू ही तर ननदबाई साडी आहे ना. मला तर म्हटलं मला की मला लाल कलरची साडी पाहिजे होती म्हणून, पण ही तर माझ्या ननदबाईची साडी आहे, मी कशी घेऊ शकतो? तुम्ही विसरला का ताई? हां, आत्याबाईने काय म्हटलं, जे ननदबाईचं आहे ते तुमचं आहे, जे आपलं आहे ते ननदबाईचं आहे. आता ननदबाईने तुमची साडी कशी घेतली आपुलकेपणानं, तर तुम्ही साडी घेसान नाही तर आपल्या ननदला खूप राग येणार. राग नाही म्हणजे त्यांना वाईट वाटेल की बघा आपल्या भावजेला लाल आणि गोल्डन कलरची साडी घ्यायची होती, चुलत भावाचं लग्न आहे. आता अशी साडी तुम्हाला परफेक्ट भेटेल का? जसं म्हटलं तसं भेटू आलं ना, मग ताई दुसरं घेऊन घेतील. आता तुम्ही कशी एका म्हटल्यावर ताईला आवडली तर देऊन दिली, तर मग आता त्या पण तुमचा पण अधिकार जर बनते ना. हां, बनते की नाही? नाही नाही, ही साडी मला पण खूप आवडते. मी माझ्यासाठी घेतलेली आहे ही साडी, मला खूप आवडली. ननदबाई मला खूप आवडली साडी ही. तुम्हाला कशी माझी साडी आवडली ना, मला ही आवडली. खूप सुंदर साडी आहे ही. सेम अशीच घ्यायची होती, पण मी माझ्या चॉईसने घेतलेली आहे ना. ननदबाई कशा करता तुम्ही? आता बघा बरं, हां, आता आमचं तुमचं आहे, तुमचं आमचं आहे, असंच नाही पराय पण असते का? सरपंच काकू बसलेले आहेत, गावात सरपंच काकू बरोबर बोलत आहे की नाही? मी एकदम बरोबर बोलत आहे बेटा, तू काहीच चुकीचं नाही बोलली तनू. हां, अरे काजलनी साडी दिली एका म्हटल्यावर, तर ननदला साडी आवडली तर काजलनी कशी दिली? मग आता भावजाई साडी आवडली तर काजल हिचं पण काम आहे, सुमित्राचं काम आहे की आपल्या भावजाई साडी देऊन देणं. आता हे हिची माहीत तर म्हणून बापा, आमचं काय तुमचं आमचं काही नाही आहे. हे कसं आहे बापा समजून राहिलं? आता बाई बघा ना ताई किती जिद करू राहिल्या, देऊच राहिल्यात साडी, देऊन द्यायला लावा ना. हो बरोबर तर बोलू राहिली बेन. हे आई हे बघ ना तनू काय करू राहिली तर. बाई यांना आपल्या चालमध्ये फसवलं. सांग माय, आपण यांना फसवायच्या चक्करमध्ये आपणच फसून गेलो. सांग आता सरपंच काकू बसेल आहे, मी मोठे पणावर राहील की इथं बसू. आता मी म्हणू तर काय म्हणू? यांच्या चक्करमध्ये 2000 साडी सस्ती, माझी 4000 साडी चालली जाईल. ताई हे घ्या तुम्ही साडी, हां, याची पिको फॉल करून घ्या आणि ब्लाऊज पण शिवून टाका. बघा बरं, ताईने तुमची साडी लगेच घेतली, याला म्हणतात आपुलकीपणा. तुम्ही बी थोडा आपुलकीपणा दाखवायला पाहिजेत ना. हे साडी घ्या, याला पिको फॉल करा आणि यातलं झांपर काढून शिवून घ्या. यांनी कशी पिको फॉल करायला टाकली, अजून ब्लाऊज शिवलं नाही. तुम्ही सध्या शिवू नका, फक्त पिको फॉल करायला टाकून द्या, नंतर पाहता येते. बरं, मी तर खूपच खुश झाली. सांग बाई, प्रेम असं होतं म्हटलं, असं असावं बाई ना. ननद भावजेची जोडी किती मस्त आहे ना. खरंच बाई, नाव काय लायक आहे कलावती बाई. तुमचे संस्कार आणि तुमच्या घरचं वातावरण, खरं तुमची पोरगी लयच मस्त आहे बापा सुमित्रा. ननदबाई खूप चांगलं काम केलं तुम्ही, ताईला साडी देऊन दिली. थँक्यू सो मच.